श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या घरासमोर ही रोप आपोआप उगतात तिथे पैशाची कधीच कमी पडत नाही. त्यांच्या आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. झाडांशिवाय आपल्या जीवनातील कल्पना करू शकत नाही, कारण झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन म्हणजे प्रमाणे वायू मिळतो. वास्तुशास्त्र की झाडांची खूप महत्त्व आहे. घरात झाडे लावण्या घरातील वातावरण शुद्ध होतो. त्याचबरोबर झाडामुळे मन उत्सवाही प्रसन्न होतो. झाडांचा आपल्या जीवनावर ही खूप प्रभाव पडतो. काही झाडे ही आपल्यावर शुभ प्रभाव टाकतात, तर काही झाडांचे आपल्या जीवनावर अशुभ प्रभाव पडतात. काही झाडे अशी असतात जी आपल्या घराची किंवा आपल्या घराच्या आसपास लावणे त्यांची खूप चांगले परिणाम आपल्याला जीवनावर होतो. आणि ही झाडांची आपोआप आपल्या घरांच्या आसपास उगवते ती तर आपल्या जीवनाचे हा एक खूप शुभ संकेत असतो. आज आपण अजून घेणार आहोत की कोणते झाडे झुकते, तर कोणत्या झाडापासून आपल्याला जीवनावर सकारात्मक परिणाम दिसून येतो. सर्वात अधिक जाणून घेऊया आपल्या जीवनासाठी शुभ आणि सकारात्मक झाडे कोणती आहेत. यातील सर्वात पहिले झाड म्हणजे तुळशी आहे. तुळशीला आपल्या हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते. प्रत्येक हिंदू धर्मांचा दरवाजा तुळशी असते. तुळशी औषधीय गुणांची व्यक्त असतेने आयुर्वेदात मानल्याची स्थान मिळून आहे. तुळशीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. तसेच श्रीहरी विष्णू तुळशीचे मानी अतिशिवाय आहेत. दारात जर तुळशीचे रोप असेल तर घरात कधीच धन संपत्ती व आरोग्याची कमतरता जाणवत नाही. तुळशीमधून सकारात्मक ऊर्जा प्रसारित होतो असते आणि त्या सकारात्मक ऊर्जेचा आपल्याला जीवनावरही सकारात्मक परिणाम राहतो. तुळशीमध्ये सकारात्मक ऊर्जा शोधून घेण्याची अद्भुत क्षमता असते. मित्रांनो, दरवाजात जर तुळस असेल तर वाईट व सकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करू शकत नाही. दुसरे झाडे म्हणजे बोलण्याची झाडं. ज्यांच्या घरात बोलाचे झाड असते ती व्यक्ती नेहमी सुखी असतात. बोलांची झाडे खूप मोठे असते. अंगणात लावणे हे झाडे दरवाजात लावल्या घरात सुख समृद्धी कायम असते. बोलांची झाडे महादेवांना अति प्रिय आहे. म्हणून जर आपण ही झाडे आपल्या दरवाजात लावत असतो, दरवाजा किंवा रुई मंदारा झाड समुद्र आपल्या घरातील सापडी खूप शुभ मानली जाते. मंदारांची फुले महादेवांना व गणपतींना तसेच हनुमानांना अर्पण केल्याने जातात. मंदारांचे झाड आपल्या जीवनात येणार संकट व बांधणांचे निर्वहन करत असतात. घराबाहेर मंदारांची झाडं आपोआप उगते. त्यांच्या घरात कधी कोणत्याही प्रकारची कमतरता भास नाही. ज्यांच्या व्यक्तीच्या कुंडलीचा एखादा दोष असेल त्यांच्या दोषांची परिहार होण्यानंतर, तसेच जर एखाद्या व्यक्तीला वारंवार दृष्ट लागतो असेल तर अशा व्यक्तींना मंदारांच्या पानांची माळ करून एक दिळ्यांत्या घातली जाते. यामुळे दोष दूर होतो. पुढील झाड म्हणजे केळ्यांची झाडे. केळीची झाडे ही आपल्या
घरासाठी खूप शुभ असेल केळीचे झाड. आपल्या घरात शुभ व समुद्री आणि केळ्यांच्या झाडांचे श्रीहरी विष्णू वास्तवतात असल्यास मानले जाते. म्हणून ज्या घरांची आपोआप केळींचे झाड असते त्या घरात देवी लक्ष्मींचा कायम वास राहतो. 6वी झाडे म्हणजे नारळ झाड. कोणत्याही शुभ कार्यात नारळांचा वापर होत असतो. ज्या घरांच्या आगमनांचा नारळांचे झाड असते आवश्यक घरामध्ये सुख समृद्धी व वैभव कायम असतो. तसेच अशा घरातील सदस्यांना समजून खूप मानले जाते. ही मिळते आठवण झाडांचे म्हणजे आवळ्याचे झाड. आवळा हा बहुगुणी व पोषक तत्वे व्यक्त आहे. आवळ्याचे झाड हे श्री हरिविष्णूंच्या भोक्यापासून निर्माण झाले आहे. आवळ्याच्या झाडापापर हर करणारे झाडेही म्हणले जाते. तसेच पुढील झाडे हळदीची हळद हे सर्व धार्मिक व शुभ कार्यात अजूनही वापरले जाते. हळदीमध्ये देवाभक्ती शक्ती असते. म्हणून घरात जर हळदीचे रोप असेल तर घरात सर्व प्रकारची सुखे हात जोडून उभे राहतात आणि घरात वातावरणही शुद्ध शब्द पवित्र राहते. तर आहेत ती झाडे जी आपल्या घरातील शुभ पवित्र असतात. काही झाडे अशी असतात ज्यांचा आपल्या जीवनावर खूप अशुभ व नकारात्मक परिणाम होतो असतो. अशी झाडे चुकूनही घरात किंवा घराच्या आसपास लावू नयेत. तर जाणून घ्या या कोणती झाडे आहेत. घरांच्या आसपास कधी काटेरी झाडे व लावू नयेत. तसेच विषारी झाडे ज्यांच्या झाडाची पाने दल्यास दूध निघेल अशी कोणतीही झाडे दारात लावू नयेत. याला मंदारांचे झाड आपोआप आहे. तसेच चिंचेचे झाड व बोरांचे झाड ही नकारात्मक शक्तीला आकर्षित करण्याची झाडे ही घरात आसपास लावू नये. तसेच आपल्या घरांच्या आसपास पिंपळाचे झाड ही लावू नये. यामुळे आपल्या घरांची दृष्टी व आपल्या कोणत्याही कार्यात यश मिळत नाही. तर आपल्या लक्षात आपले असेल की दावे कोणतेही झाड लावत व कोणतेही लावू नये. नुसार आणि फेजनुसार अशी काही रोपे आहेत जी घरासमोर किंवा घरात लावून अधिक समुद्र आणि सकारात्मक ऊर्जा आश्रित करतात. असे मानले जाते की ही रोपे आपोआप उगते. विशेष उल्लेख नला तरी त्यांच्या संबंधित संपत्तीला जोडल्या जात नाही.